एवढंच नाही तर आपल्या वेगवेगळ्या आपण जी काही आर्थिक विकास महामंडळ आहेत ती देखील बळकट केली आणि आता आपल्या सरकारने हा देखील निर्णय घेतला की आपल्या ओबीसी समाजाकरता जी वेगवेगळी आर्थिक विकास महामंडळ आहेत या महामंडळातनं बिनव्याजी 15 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे आपण आपल्या या सगळ्या ओबीसी मुलांना देणार आहोत आणि त्यांना आपल्या पायावर त्या ठिकाणी उभं करणार आहोत। 3 लाखापर्यंत तर आपण निर्णय केलाय, कुठलीही तारण नाही, कुठली गॅरंटी नाही, कुठलंही त्या ठिकाणी बिना गॅरंटीचं कर्ज हे आमच्या मुलांना देण्याचं काम हे करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला, जेणेकरून आपली मुलं ही पायावर उभी राहिली पाहिजे। आपण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर त्यांनी देवेंद्रजींची घोषणा तुम्ही ऐकलीच असेल। ओबीसीच्या युवकांना नवीन व्यवसाय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्यासाठी त्यांनी बिनव्याजी कर्ज योजना काढलेली आहे। तेही 15 लाखापर्यंत तुम्हाला बिनव्याजी कर्ज भेटणार आहे आणि 3 लाखापर्यंत जर कर्ज घेतलं तर तुम्हाला तारणमुक्त कर्ज भेटणार आहे। ही अतिशय सुवर्ण संधी आहे मित्रांनो नवीन व्यवसायामध्ये जे युवक उतरणार आहेत त्यांच्यासाठी। पण याच्यासाठी तुम्हाला जो प्रोसेस आहे ती जी काय कागदपत्रे लागतात, किती दिवसांचा कालावधी लागतो, यांचे पैसे भेटण्यासाठी टप्प्याटप्प्याने भेटतात का एकदाच पैसे भेटतात, नंतर काय काय डॉक्युमेंट आहेत, कुठल्या ऑफिसला जायचे, कुठल्या डिपार्टमेंटला जायचे, काय काय करायचे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। मी नवीन व्हिडिओ जो आहे ह्याच्यानंतरचा तो याच्यावरच घेऊन येईल आणि तुम्हाला अत्यंत महत्त्वाची ती जी माहिती आहे ते देणार आहे। तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला। आणि ही जी योजना आहे मित्रांनो, तर जे नवीन युवक आहे जे नवीन युवक आहेत जे ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे म्हणू शकता तुम्ही, आणि याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा। आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची चॅनलची लिंक देत आहे, तेही तुम्ही जॉईन करा अशाच नवीन नवीन योजनेसाठी, नवीन नवीन अपडेटसाठी, नवीन नवीन माहितीसाठी। ते तुम्हाला रोजच्या रोज डेली अपडेट भेटत जातील। तर धन्यवाद मित्रांनो।